तुमचा माईक. नमो नमः. ध्वनी श्रूयते वा मम? माझा आवाज येतोय? होय. येतोय? आपण आपला वर्ग सुरू करूया. मंत्राने पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम् संस्कृतस्य संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये आवाज वन्दे वाढवायचा कसा? मातरम् वन्दे संस्कृतमातरम्. आपण त्या दिवशी काय घेतलं आठवत का? तुमून प्रत्यय घेतले होते आणि षष्टी विभक्तीची सुरुवात घेतली होती. तुम गंतुम पठितुम लेखितुम तुम शेवटी त्याला तुम प्रत्यय म्हणतात. आणि त्यानंतर षष्टी विभक्तीसाठी कुठली दोन अव्यय सांगितली होती? तर गृहस्य षष्टी विभक्ती वापरायची आणि पूर्वम असेल तर पंचमी विभक्ती. माझं असं आपण बोलायचं झालं. मोहन महोदय, तुम्हाला काही बोलायचं आहे का? हा महोदय, हो गृहस्य बहिः. नाही, बही जेव्हा असते त्यावेळेस पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. बही या अव्ययाला पंचमी विभक्ती गृहस्य उच्चती अस्ति. गृहात बही. गृहात गृहात बही बहिः. वृक्ष. षष्टी म्हणलं तर गृहस्य उपरी म्हणता येईल. गृहस्य अनंतरम म्हणता येईल. आपण मागच्या वेळेस काय बघितलं की पूर्वम हे अव्यय असेल तर पंचमी. मम गृहात पूर्वम भन्यः गृहम अस्ति. पण मम गृहस्य अनंतरम, अनंतरम जेव्हा वापरतो त्यावेळेस आपल्याला षष्टी विभक्ती वापरायची आणि पूर्वम जेव्हा वापरतो तेव्हा पंचमी विभक्ती वापरायची. त्याची वाक्य आपण बघितली आहे. ठीक आहे. त्याच सोबत आपण विभज्य प्रयोग पण बघितला आहे. पठती, पठनम करोति, पुस्तकस्य पठनम करोति, ग्रंथस्य पठनम करोति, कथायाः पठनम करोति. म्हणजे विभज्य प्रयोग जेव्हा असेल त्यावेळेस करोति वापरायचं असतं आणि जे कर्म आहे पाठस्य पठनं करोति. सह पाठस्य पठनं करोति. बरोबर आहे. सांगा पुन्हा सांगा. बरोबर आहे ना महोदय? पाठस्य पुन्हा पठनं. बहुतेक तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, आवाज नाही येत आहे बरोबर. हो का? आता आपण नंबर हॅलो. 166 पेज नंबर जे आहे 106. षष्टी विभक्तीची वाक्य दिलेली आहेत. सूर्य नंबर उदय 166. नद्याः 160. पर्णानि दीर्घाणि. तरोः पर्णानि दीर्घाणि. आता इथे सूर्यस्य, नद्याः, तरोः, गुरोः, चंद्रिकायाः, बुद्धेः ही सगळी कशाची रूप आहे? षष्टी विभक्तीची. आज आपण षष्टी विभक्ती शिकणार आहोत. आपल्या प्रत्येक अव्ययाबरोबर किंवा प्रत्येक पाठामध्ये आपण एक एक विभक्ती शिकली आहे. षष्टी विभक्ती आज आपण शिकणार आहोत. तर सूर्यस्य अकारांत पुल्लिंग सूर्य शब्दाची षष्टी आहे. नद्याः ईकारांत स्त्रीलिंग नदी शब्दाची षष्टी एकवचन आहे. तरोः तरु
उकारांत पुल्लिंग, भानुसारखा हा तरू चालतो. उकारांत पुल्लिंग ऋ शब्दाची षष्ठी. गुरु पण तसाच, गुरोः. चंद्रिकायाः, चंद्रिका आकारांत स्त्रीलिंग षष्ठी. बुद्धेः, इकारांत स्त्रीलिंग शब्द शब्द. अग्नेः, अग्नी इकारांत पुल्लिंग. अतिथेः, अशा या वेगवेगळ्या अकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत शब्दांची सगळी षष्ठी विभक्तीची रूप यात दिलेली आहे. 25 उदाहरणं आहेत, तुम्ही वाचू समजून घेऊ शकता. आता आपण प्रत्येक अकारांत, आकारांत, उकारांतची षष्ठी विभक्तीची रूप बघू. षष्ठी विभक्ती रूपाणी म्हणून चार्ट दिलेला आहे. अकारांत आहे एकवचन आणि बहुवचन दिले आहे. रामस्य एकवचन आहे, रामाणाम बहुवचन आहे. सेम आहे नपुंसकलिंग लिंगात पण वनस्य आणि वनानाम. आकारांत स्त्रीलिंगामध्ये आहे रमायाः, रमाणाम. रमायाः एकवचन स्त्रीलिंग, रमाणाम एक बहुवचन स्त्रीलिंग. हरी शब्द आहे इकारांत पुल्लिंग, हरेः षष्ठी एकवचन, हरीणाम षष्ठी बहुवचन. मतेः स्त्रीलिंग, मतेः षष्ठी एकवचन, मतीनाम षष्ठी बहुवचन स्त्रीलिंग मती शब्द. दध्नः, दधी शब्द आहे इकारांत सकलिंग, दध्नः षष्ठी एकवचन, दध्नाम षष्ठी बहुवचन. नदी ईकारांत, नदी शब्द आहे त्याची षष्ठी एकवचन आहे नद्याः, बहुवचन आहे नदीनाम. गुरु उकारांत पुल्लिंग, गुरोः, गुरूणाम. गुरोः एकवचन, गुरूणाम बहुवचन. तसंच धेनु उकारांत स्त्रीलिंग, धेनोः, धेनूनाम. मधु उकारांतच आहे पण नपुंसकलिंगी शब्द आहे, मधुनः, मधूनाम. नंतर आहे ऋकारांत, ऋकारांत पितृ शब्द आहे, पितुः एकवचन आहे षष्ठी, पितॄणाम षष्ठी बहुवचन. तसंच मातृ पण, मातुः मातृ स्त्रीलिंगी शब्द आहे, पितृ पुल्लिंगी आहे. मातुः षष्ठी एकवचन, मातृणाम षष्ठी बहुवचन. जशी आपण नामांची एकवचन बहुवचनाची रूप बघितली तसंच सर्व नामांची पण आहे. 168 पेज नंबर. सगळ्यात आधी दिला आहे तत् सर्वनाम, तस्य तेषां, तस्याः तासां स्त्रीलिंग आणि तस्य तेषां पुन्हा नपुंसकलिंग सारखंच आहे. नंतर आहे एतत् सर्वनाम, एतस्य एतेषां षष्ठी विभक्ती एकवचन बहुवचन. एतत् सर्वनाम म्हणजे एषःच, एतस्याः एतासां स्त्रीलिंगाचं, एतस्य एतेषां नपुंसकलिंगाचं. नंतर आहे किम सर्वनाम, त्याचं आहे कस्य आणि केशाम. स्त्रीलिंगात आहे कस्याः आणि कासाम. नपुंसकलिंगात सेम आहे पुल्लिंगासारखं कस्य केशाम. अस्मत् सर्वनाम जे आहे अहम, त्याचं आहे मम षष्ठी एकवचन, अस्माकम षष्ठी बहुवचन. नंतर युष्मत् सर्वनाम आहे त्याचं आहे तव आणि युष्माकम. ठीक आहे. पंचमी विभक्तीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहे. पंचमी नाही इथे षष्ठी हवाय, चुकीने पंचमी दिल्या. षष्ठी विभक्तीशी संबंधित काही गोष्टी. आता षष्ठी विभक्ती शिकतो आहे म्हणून षष्ठी विभक्ती बद्दल स्वस्वामी भाव असा जिथे संबंध असतो तिथे विभक्ती केली जाते. जन्य जनक भाव, जन्य म्हणजे जनक, वडील आणि पुत्र हा जो संबंध आहे तिथे स्वस्वामी भाव म्हणजे आपलं स्वामित्व आहे ज्यावर मालकी आहे अशा ठिकाणी षष्ठी विभक्ती वापरली जाते. पिता पुत्र किंवा संबंध आहे, आई मुलगा, वडील मुलगा किंवा जे काही संबंध आहे तिथे जन्य जनक भाव, तिथे षष्ठी विभक्ती वापरली जाते. आणि अवयव अवयवी भाव, अवयव अवयव म्हणजे त्या गोष्टीचं एक रूप, म्हणजे झाडाची पानं, झाडाची फुलं, झाडाची फळं, अवयव अवयवी भाव संबंध आहे हे दाखवण्यासाठी षष्ठी विभक्तीचा प्रयोग होतो. खाली दिलेल्या उदाहरणांनी तुम्ही या भावना योग्य प्रकारे समजू शकता. या काय भावना आहे? स्वस्वामी भाव म्हणजे काय तर रघुवंशम दिला, रघुवंशमचा लेखक कालिदास म्हणून मग कालिदासस्य काव्यम
कालिदासाचं हे काव्य आहे. म्हणजे काय आहे, स्वस्वामी भाव, हा स्वामी आहे त्याचा, हा मालक आहे त्या कालिदास रघुवंशाचा. म्हणून मग कालिदासस्य काव्य, काव्य कोणाचं आहे तर कालिदासाचं. गुरोः पुत्रः, जन्य जनक भाव, गुरूंचा मुलगा हा संबंध. म्हणून मग ते जन्य आणि जनक भाव, जनक म्हणजे वडील, वडील मुलगा हा जो संबंध आहे त्यासाठी पुन्हा षष्ठी वापरली आहे. वृक्षस्य पर्णम, झाडाचं पान. म्हणून मग अवयव अवयवी संबंध आहे. म्हणून या तिन्ही मध्ये गुरोः, वृक्षस्य आणि कालिदासस्य ही तिन्ही विभक्तीची रूप वापरली आहे. कोणाचा किंवा कोणाची, कस्य किंवा कस्या या प्रश्नांची उत्तरे आपल्याला षष्ठी विभक्ती असतात. जसे वर दिलेल्या उदाहरणात पुत्र या अक्षर कसं सांगण्यासाठी विभक्तीचा उपयोग होतो. महिलांमध्ये ही मॅम तुमच्या माईक मध्ये गडबड आहे काहीतरी, ऐकायला नाही येत मला स्पष्ट. नेटवर्क इश्यू आहे काहीतरी. माझा पांडवांमध्ये हा भाग संस्कृत पांडवानाम, पांडवांमध्ये म्हटलं आहे षष्टी भोजनातला शब्द आहे. म्हणून मग पांडवानाम श्रेष्ठ हो, धर्मराज, धर्मराज पांडवानाम श्रेष्ठ असं इथे लिहिलं जातं. इथे पांडव शब्दाला षष्ठी विभक्तीचा बहुवचनाचे रूप आहे. ठीक आहे. खाली जो अभ्यास आहे तो आता आपल्याला सोडवायचा. चतुर्थी विभक्तीच्या शब्दांच्या स्थानावर तुमून वर्गात घेतला. कुठे चतुर्थी गम प्रत्यय केलाय गंतुम, गम मध्ये महोदया हे अस्मिन् रामः पठतीं गतवान्. महोदया बरोबर आहे. रामः पठतुं गतवान्. इच्छा अस्ति श्रोतुं न शक्नुमः सम्यक्तया. रामः पठतुं सर्व बंद कसं करायचं? आवाज माझा बंद करायचा, काय गेली वाटत.
येतोय का? मोहन महोदय, सुरेश महोदय, माझा आवाज नाही येत का? आता येतोय. आता येतोय मॅडम. हो हो भगिनी इदानीं श्रोतुं शक्नुमः. एवं वा. तरी कियत्पर्यंत अभ्यास सुरू केला होता? मी एकटीच बोलत होती, मला तरी वाटलंच. चतुर्थी विभक्तीच्या जागी आपल्याला तुमून प्रत्यय वापरायचा आहे. उदाहरण दिलं आहे, सह गमनाय गंतुम इच्छती. गमगच्छ धातू आहे म्हणून त्याचं तुमून रूप झालं गंतुम. आता राम तर पठणाय, रामः महोदय रामः पठितुं गतवान. हा पठितुम, पठल तुमून लावायचा आहे पठितुम, बरोबर आहे. नंतर आहे छात्र लेखनाय छात्रः इच्छति. लेखितुं इच्छति. लेखितुम इच्छति. हा सम्यक, उत्तमम्. अहं अहं प्रश्नाय इच्छामि. अहं प्रष्टुम् इच्छामि. अहं प्रष्टुम् इच्छामि, उत्तमम्. बालाः क्रीडनाय प्रवृत्ताः. क्रीडितुं प्रवृत्ताः. क्रीडितुं प्रवृत्ताः, उत्तमं. सर्वे वदन्तु कृपया, अन्ये अपि वदन्तु. सर्वे दर्शनाय गताः. सर्वे दृष्टा. द्रष्टुम गताः. द्रष्टुम, दृशपश्य धातू आहे इथे, त्याचं रूप होतं द्रष्टुं. हा, द्रष्टुम गताः. अहं श्रवणाय अहं श्रोतुम् उद्युक्तः. श्रोतुं अहं श्रोतुम्. अहं श्रोतुम उद्युक्तः. नंतर आहे सह क्रयणाय विपणीं गतः. क्रयणाय, क्री धातू आहे. क्रीडितुं. क्रेणुतुम्. नाही, क्रेतुम असं रूप होतं. क्रेतुम. क्रेतुं विपणीं गतः. सा गानाय वेदिकाम् आरोहति. सा गातुं वेदिकाम् आरोहति. सम्यक, गातुम वेदिकाम् आरोहति. आता पुढचा प्रश्न आहे, कोष्टकात दिलेल्या शब्दांच्या षष्ठी विभक्तीच्या रूपांनी रिकाम्या जागा भरा. षष्ठी विभक्ती वापरायची आहे. पूर्वम अनंतरम दोन्ही दिला आहे. पूर्वम साठी पंचमी, अनंतरम साठी षष्ठी, हे लक्षात ठेवायचं आपल्याला नेहमी. आता इथे उदाहरण दिलेच आहे, रामः फलम खादती गृहं गच्छति. वाक्य काय केले आहे दोन त्याची? रामः फलस्य खादनस्य अनंतरम, फलस्य खादनस्य अनंतरम गृहं गच्छति. आणि दुसरं वाक्य आहे, रामः गृहस्य गमनात् पूर्वम, गृहस्य गमनात् पूर्वम फलम खादती. आता ते गमनात जे आहे गच्छतीचं रूप झालेलं आहे, पूर्वमच्या आधी आला आहे म्हणून ती पंचमी केली आहे, आणि अनंतरमच्या आधी आला आहे खादनस्य म्हणून ती षष्ठी झालेली आहे. अनंतरम साठी षष्ठी आणि पूर्वम साठी पंचमी, हे लक्षात ठेवून आता आपल्याला पुढची वाक्य करायची आहे. हरिही भक्तम पश्यति वरम ददाति. काय होईल? हरिही हरिः भक्तस्य दर्शनस्य अनंतरम, दृशपश्य धातू आहे त्याचं दर्शनम असं होतं. दर्शनस्य अनंतरम वरम ददाति. हरिही. आता पूर्वम साठी भक्तस्य दर्शनात पूर्वम, दर्शनस्य षष्ठी केली अनंतरम साठी पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात दर्शनात पूर्वम वरम ददाति. कळलं का काय केलं मी? अनंतरम पूर्वम दिलं आहे, जिथे अनंतरम लिहिलं आहे तिथे षष्ठी करायची आहे, जिथे पूर्वम दिलं आहे तिथे पंचमी करायची. दर्शनम असं पश्यतीचं होतं रूप, तर पहिल्या वाक्यात दर्शनस्य अनंतरम केलं आणि दुसऱ्या वाक्यात दर्शनात पूर्वम केलं. पुढचं वाक्य आहे पण ताई, गृह. दर्शनात पूर्वम त्याच्यामध्ये दोन्ही नाही आल्या, षष्ठी आणि पंचमी दोन्ही आल्या नाहीत ना त्या वाक्यामध्ये. नाही. दर्शनात पूर्वम वरम ददाति. हा, तर पूर्वम साठी आपल्याला पंचमीच करायची आहे, हा हा हा, म्हणून षष्ठी नाही आली. वरच्या वाक्यात अनंतरम आहे म्हणून षष्ठी आली, दर्शनस्य अनंतरम. अच्छा अच्छा, हा हा. मला काय म्हणून वाटलं की एका ठिकाणी षष्ठी, दोन्ही ठिकाणी षष्ठी येईल
आणि दुसऱ्या वाक्यामध्ये एका ठिकाणी षष्ठी आणि एका ठिकाणी पंचमी येईल का असं वाटलं? म्हणूनच अनंतरम साठी त्यांनी दिलं आहे. अनंतरम जिथे आहे तिथे षष्ठी करायची आहे दर्शनस्य, आणि खाली पूर्वचं वाक्य आहे तिथे दर्शनात पूर्वम करायचं. हा हा. नंतर आहे गुरुः योग्यतां परिशीलयति नीतिं बोधयति. गुरुः योग्यतायाः परिशीलनस्य अनंतरम, परिशीलनम असं त्याचं रूप होईल. त्याची षष्ठी आहे परिशीलनस्य अनंतरम नीतिं बोधयति. गुरुः गुरुः योग्यतायाः परिशीलनात् योग्यतायाः पूर्वं योग्यता परिशीलनात् पूर्वम. आता पूर्वम. परिशीलनात होईल पंचमी, पूर्वम आहे म्हणून. परिशीलनात पूर्वम नीतिं बोधयति. परिशीलता पूर्वम. परिशीलनात, परिशीलनस्य पहिल्या वाक्यात, परिशीलनात दुसऱ्या वाक्यात. परिशीलनस्य अनंतरम, परिशीलनात पूर्वम दुसरं वाक्य. नंतर गीता वृष्टिम अवलोकते छत्रम प्रसारयति. अवलोकनम असं रूप होतं, सांगा. गीता गीता एकच आहे गीता. गीता वृष्टेः अवलोकनस्य अनंतरम छत्रम प्रसारयति. वृष्टीची पण षष्ठी करायची आहे. वृष्टेः अवलोकनस्य अनंतरम. नंतर गीत दुसऱ्या वाक्यात आहे गीता वृष्टेः अवलोकनात पूर्वम. पूर्वम आहे म्हणून अवलोकनात, अनंतरम आहे अवलोकनस्य. एका याच्यात अवलोकनस्य आणि दुसऱ्या वाक्यात अवलोकनात अशी पंचमी. नंतर छात्रः वाक्यम स्मरति उत्तरम लिखति. छात्रः उत्तरं लिखति. हे वाक्य कोण सांगते आता? मी महोदय. नाही, पुन्हा एकदा सांगा. छात्रस्य वाक्यम, छात्रः वाक्यस्य स्मरणम् उत्तरं स्मरणस्य अनंतरम. अनन्तरम् उत्तरं लिखति. हा, सम्यक्. छात्रः वाक्यस्य स्मरणस्य अनंतरम उत्तरम लिखति. हा, दुसरं वाक्य पंचमी करायची. छात्रः वाक्यस्य स्मरणात् स्मरणात् पूर्वम. पूर्वम. हा, छात्रः वाक्यस्य स्मरणात् पूर्वम उत्तरम लिखति. बरोबर आहे. नंतर शेवटचं वाक्य आहे माता तंडुलम क्षालयति अन्नम करोति. क्षालनम असं रूप होतं. कोण सांगेल दोन्ही वाक्य? तंडुलस्य क्षालनस्य अनंतरम अन्नम करोति. माता तंडुलस्य क्षालनात् पूर्वम अन्नम करोति. पूर्वम बघितला की त्या क्रियेचं पंचमीचं रूप ठेवायचं, अनंतरम असलं तर षष्टीचं रूप ठेवायचं. हे एकदम फिट ठेवायचं डोक्यात आपल्या. ठीक आहे. कोष्टकात दिलेल्या शब्दांचे षष्ठी विभक्तीचे उचित रूप वापरून रिकाम्या जागा भरा. आता इथे संबंधवाचक आहे. रामस्य पिता दशरथः. लक्ष्मण अग्रज, अग्रज मोठा भाऊ आपण बघितलं मागे. लक्ष्मणस्य अग्रजः रामः. कैकेयी पुत्रः भरतः. कैकेयीची षष्ठी काय होईल? कैकेय्याः. कैकेय्याः पुत्रः भरतः. कौसल्या, कौसल्यायाः पुत्र रामः. कौसल्यायाः पुत्रः रामः. सुमित्रा, सुमित्रायाः पति दशरथः. सूर्य, सूर्यस्य उदयः रमणीयः. सूर्यस्य उदयः रमणीयः. रविः, रवेः किरणाः उग्राः. उत्तमं. रवेः किरणाः उग्राः. भानुः,
भानो, भानु शब्द आहे उकारांत. भानवे. नाही भानवे नाही, भानो हो, भानो नंतर विसर्ग. भानो हो सारथी अरुण. आचार्य हो, भानवेः नाही भानवे सारथिः नाही, भानवे नाही होत. भानवे ही चतुर्थी विभक्ती आहे. षष्टी आहे भानो हो, भानो नंतर विसर्ग ओकार. भानो, भानुः हा भानो हो, सारथिः अरुणः. हा नंतर आचार्यस्य उपदेशं शृणु. गुरु, आचार्यस्य उपदेशं शृणु. गुरुः, गुरोः उपदेशं पालय. अध्यापिका. अध्यापिकायाः उपदेशम् अनुसर. अशी आपण षष्टी विभक्ती संबंधवाचक आणि पूर्वम अनंतरम साठी बघितली आहे. आवाज गेला का माझा? पुन्हा आवाज येतोय का? हो, येतो. हो. त्यानंतर नास्ति व्यावहारिक शब्द आहे, प्रहेलिका आहे. हे सगळे आपण पुढच्या सोमवारी तर नाही, पुढच्या सोमवारी होळी आहे, त्याच्यानंतरचा सोमवार जो आहे त्यावेळेस मी परीक्षेमध्ये कसे येतील आहेत प्रहेलिका, कथा, वाङ्मय हे मी सांगेल. कारण की आता आज आपला कोर्स समाप्त होतो आहे. म्हणजे हा जो आपला 9वा पाठ सुरू आहे. 9व्या पाठानंतर 10व्यामध्ये लकारांची माहिती आहे, जे आपण लकार एक एक बघितले आहे. 11व्यामध्ये सगळे टेबल्स आहेत, शब्दरूप आहेत जे आपल्याला पाठ करायचे. आणि 12व्यामध्ये प्रश्नपत्रिकेचा नमुना आहे. म्हणजे हा आपला शेवटचा पाठ सुरू आहे. आणि यानंतर पुढच्या सोमवारी जसं होळी आहे त्याच्यानंतरच्या सोमवारी आपण हा एक शेवटचा वर्ग घेऊ. त्यामध्ये मी परीक्षेचं स्वरूप कसं राहील, कशा प्रकारचे प्रश्न येतील आहे हे सांगेल. तरी तुम्हाला कुठल्या काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता परीक्षेची तारीख एकदा कन्फर्म 1 तारखेला आहे म्हणून कळलं होतं. नाही, आपला कोर्स व्हायचा आहे म्हणून आपण पुढे ढकलली परीक्षा. कारण की आपला पूर्ण कोर्स झालेला नाही ना. आता आज झाला की एक पुन्हा वर्ग घेऊ. कोणाच्या काही शंका असतील त्या सॉल्व्ह करू आणि आपला पॅटर्न सांगू काय असेल. आणि त्यानंतर मग लगेच परीक्षा होईल. तशी सूचना येईल आपल्या ग्रुप. अच्छा, म्हणजे तारीख अजून कळायची आहे ना? हो कळायची. 1 मार्च नाही आहे फिक्स. उद्या परीक्षा किती तारखेला आहे? परीक्षा या बहुतेक 15. आपला हा कोर्स झाल्याबरोबरच परीक्षा राहील आहे रविवारी. 1 आठवड्याची आपल्याला अभ्यासाची वेळ दिला जाईल आहे अभ्यासासाठी. म्हणजे 8 तारखेला राहील का? नाही, 8ला नाही राहणार. आपलं 9ला मी पुन्हा एक वर्ग घेईल शेवटचा. 9ला. आणि 9ला. त्याच्यानंतर 8 दिवसांनी परीक्षा. त्याच्यानंतर मग 8 दिवसांनी परीक्षा. तशी सूचना मिळेल. म्हणजे 17ला. मला पुस्तक मिळालं नाही अजून. मी इतक्यातच फॉर्म भरला. कधी किती दिवस लागतात घ्यायला पुस्तक? तुम्ही कुठे नागपूरलाच असता का? नाही, वाशिम. अकोल्याला. केव्हा भरला म्हटलं फॉर्म? मी वाशिमला राहतो. झाले 1 आठवडा झाला. हो का? एकदा मला पाठवून द्या तुमचं नाव आणि हे मी विचारते कार्यालयात. जे पाठवतात तर तसे लगेच आठवड्याभरात पुस्तक येतच. पण मला पाठवून द्या तुम्ही पर्सनलवर, मी विचारते कार्यालयात. तुम्हाला ग्रुपवर टाकू का? हो चालेल. भगिनी, प्राची भगिनी, मम समीपे पुस्तकम् अस्ति. अहं दातुं शक्नोमि. भवतः पुस्तक यदा आगच्छति तदा प्रत्यर्पयतु माम्. मूल्यं दत्तवती पुस्तकाणाम्. आमां भवतः पुस्तकं यदा आगच्छति तदा मां प्रत्यर्पयतु. तथा करोतु. सम्यक्. श्वः आनयामि. आमां, धन्यवाद महोदय. तर आपण संस्कृत व्यवहार 173 पान नंबर 173
173. कदा केव्हा, हा कदा याचा वापर केव्हा केला जातो, जेव्हा कुठली वेळ सांगितली असते. समय निर्देश जिथे असतो तिथे आपण कदा वापरतो. जसं सूर्योदय प्रातः भवती, प्रातः म्हणजे सकाळी, इथे वेळ सांगितली आहे, समय निर्देश आहे, म्हणून मग कदा भवती. कदा हे प्रश्नवाचक अव्यय आपण केव्हा वापरतो, जेव्हा समय निर्देश असतो. सीता सायं नृत्याभ्यासम करते, संध्याकाळी नृत्याभ्यास करते. केव्हा करते, सीता कदा नृत्याभ्यासम करोति. पितामहः परश्वः आगमिष्यति, परवा येतील, आजोबा परवा येतील. पितामहः कदा आगमिष्यति, ते यह आगताः आसन्, काल आले होते. ते कदा आगताः आसन्, यह परय्यः, प्रातः सायं अद्य श्वः, ही सगळी काय समय निर्देश देणारे शब्द आहेत, पद आहेत. म्हणून या सगळ्यांसाठी आपल्याला कदा हे प्रश्नार्थक अव्यय वापरायचं आहे. अद्य कृष्णस्य जन्मदिनोत्सवः, कृष्णस्य जन्मदिनोत्सवः कदा. कदा शब्दाचा अर्थ आहे केव्हा. आता या सगळ्या वाक्यांवरून आपल्याला कळत असेल कदा म्हणजे केव्हा. सूर्योदय पहाटे होतो, केव्हा होतो. कदाचे उत्तर आपल्याला सप्तमी विभक्तीत द्यायचं असतं. हे आपण पुढे जेव्हा सप्तमी शिकू तेव्हा कळेल आहे. भरतनाट्य दर्शनम कदा भविष्यति, अंतिम भानुवासरे भविष्यति. मग या कदासाठी अद्य श्वः परश्वः प्रातः रात्रौ सायं, त्यासोबत मासम वर्षम सप्ताह याचा पण निर्देश केला जातो. तर खाली दिलेले आहे सप्त ककार, 7 ककार. ककार का बरं, कारण यांची सुरुवात आहे. ती आहेत किम, पुत्र, कती, कदा, कुतः, कथम, किमर्थम. या सगळ्या ककार सुरू होणाऱ्या प्रश्नवाचक शब्दांचे आपण वापर करून छान संस्कृत बोलू शकतो. किम म्हणजे काय, कुत्र कुठे, हे वापरण्यासाठी आपल्याला कुठले तरी स्थान निर्देश असतो, कुठल्या तरी ठिकाणचं स्थानाचा निर्देश केलेला असतो, तिथे आपण कुत्र वापरायचं आहे. कती जिथे संख्या सांगितली आहे, पंच, षड, दश, द्वादश, शतम, सहस्र, ही जेव्हा संख्यावाचक उत्तर असतं त्यावेळेस आपल्याला कती त्या प्रश्नवाचक शब्दाचा वापर करायचा आहे. कदा म्हणजे केव्हा, आता आपण सांगितलं जिथे समय निर्देश आहे, वेळ सांगितली आहे, तेव्हा कदाचा वापर करायचा आहे. कुतः म्हणजे कुठून. आता कुठून याचा वापर करताना आपल्याला एक तर पंचमीचा शब्द असेल किंवा तह प्रत्यय, जो आपण पंचमी विभक्ती शिकताना बघितलाय, तह, वाटिकातः, गृहतः, विदेशतः, किंवा ग्रामात, गृहात, विदेशात, अशी पंचमी किंवा तह जिथे असेल तिथे आपण कुतः म्हणजे कुठूनचा वापर करू शकतो. कथम म्हणजे कसे, एखाद्याचं विशेषण जेव्हा असतं त्यावेळेस कसे, किंवा एखाद्याबद्दल काही सांगायचं आहे विशेष, त्यावेळेसही कथम. असं सा उत्तमम नृत्यम करोति, उत्तमम नृत्यम करोति म्हणजे तिच्याबद्दल काही विशेष सांगितलाय. कथम नृत्यम करोति, सा सुंदरम गीतम गायती, सा कथम गीतम गायती. किंवा स्वास्थ्य, मधुरम, हा, सा मधुरम गायति. हा, सा मधुरम गायती, तस्याहा स्वास्थ्यम सम्यक अस्ति. स्वास्थ्य म्हणजे तब्येत, ठीक आहे. ठीक या अर्थी पण, सम्यक या अर्थी पण आपण कथमचा वापर करू शकतो. कथम अस्ति, स्वास्थ्यम कथम अस्ति, आरोग्यम कथम अस्ति, शिक्षिका कथम अस्ति, नगरम कथम अस्ति, चित्रम कथम अस्ति, गीतम कथम अस्ति, संस्कृत भाषा कथम अस्ति, भोजनम कथम अस्ति. हा, भोजनम कथम अस्ति. किमर्थम म्हणजे कशासाठी, ते आपण बघितलंय. चतुर्थी विभक्ती किंवा तुमून ची जे उत्तर आहे त्यासाठी आपल्याला किमर्थम वापरता येईल. सा पठितुम
विद्यालयं गच्छति. किमर्थं गच्छति? पठितुमच्या ठिकाणी आपण पठनाय चतुर्थी पण वापरू शकतो किंवा पठनार्थ असंही वापरू शकतो. सः दर्शनार्थ मंदिरं गच्छति. दर्शनार्थम मंदिरम गच्छति. मग आता किमर्थम याचा वापर आपण करू शकतो. तर आता या 7 ककारांचा वापर करून सगळ्यांनी एक एक वाक्य सांगायची आहे. मग आपण पुढे जाऊया. त्यापैकी कुठलंही एक अव्यय तुम्ही वापरू शकता, त्यावर वाक्य करायचं. सः कः? सह कह. सः बालकः. सः कुत्र अस्ति? सः गृहे अस्ति. सः अत्र कुतः आगतः? कुतः आगतः? सम्यक. कुठून आला? पुस्तकं कुत्र अस्ति? सम्यक् आहे का? वदामि किम्? आम् वदतु भगिनि. पुस्तकं कुत्र अस्ति? पुस्तकं स्यूते अस्ति. पुस्तकं कथम् अस्ति? पुस्तकम् उत्तमम् अस्ति. उत्तमम् अस्ति. बहु सम्यक्. उत्तमम्. धन्यवाद. सगळ्यांनी म्हटली आहे का? एक एक वाक्य झाली आहे का सगळ्यांची? तर आपण पुढे जाऊया. श्रीकृष्णः कुचेलस्य मित्रम्. श्रीकृष्णः प्रथमा विभक्ती एकवचनाचं रूप आहे, म्हणून मग किम सर्वनामाचं पण आपण प्रथमा विभक्ती एकवचनाचं रूप लावलं. कह. कह कुचेलस्य मित्रम्. दुसरं आहे श्रीहरिः अयोध्याम गच्छति. अयोध्याम साठी जर प्रश्नवाचक शब्द वापरायचा असेल तर अयोध्या स्थान निर्देश केला आहे, ठिकाण सांगितलं आहे, म्हणून कुत्र. श्रीहरिः कुत्र गच्छति. रामस्य षट् अंगुल्यः सन्ति. षट् 6 संख्या सांगितली आहे, संख्या निर्देश आहे, म्हणून मग कति अंगुल्यः सन्ति. मातामही सप्तवादने आगतवती. सप्तवादने समय निर्देश केलाय, वेळ सांगितलेली आहे, म्हणून कदा आगतवती कदाचा वापर केला. नंतर राष्ट्रपती ही चेन्नईतः आगमिष्यति. मी सांगितलं तह किंवा पंचमी असेल तर कुतः वापरायचं आहे, म्हणून मग राष्ट्रपती कुतः आगमिष्यति. त्यानंतर कैलासखेरः मधुरम गायति. मधुरम गायति त्याच्याबद्दल सांगितलंय काही त्याचं विशेष, म्हणून मग कथम गायति कसा गातो. दीपिका आरोग्यार्थम हसती. अर्थम आलेलाच आहे, म्हणून आता आपण इथे किमर्थम हसती असा प्रश्नवाचक शब्द वापरू शकतो. आता अभ्यासासाठी जे वाक्य दिलेली आहेत त्यासाठी आता एकेकाने सांगायचं आहे. स्वातंत्र्य दिनोत्सव परश्वः. याचा प्रश्न कसा होईल तयार. स्वातंत्र्य दिनोत्सव कदा अस्ति? कदा. सुरेंद्रः अमरनाथं श्वः गमिष्यति. कदा गमिष्यति. सम्यक. वाग्देवी प्रातः गतवती. वाग्देवी प्रातः साठी कदा गतवती. प्रातः कदा. नंतर इदानीं अध्यापकः पाठयति. इदानीं इथे पण समय निर्देश आहे, म्हणून कदा अध्यापकः पाठयति. प्रपरय्यः पितामहः आगतः. प्रपरय्यः परवा निर्वा जे म्हणतो इथे पण समय निर्देश आहे, म्हणून कदा. या 5ही उदाहरणांमध्ये कदा वापर करा. नंतर दुसरं कुणाच्या तरी घरचा खूप आवाज येतोय, कृपया म्यूट करा म्हणजे बाकीच्यांना आवाज येईल. किम कुत्र कधी की कदा कुतः कथम किमर्थम या 7 प्रश्नवाचकांच्या उपयोगाने अधोरेखित वाक्यांशी संबंधित प्रश्नवाचक तयार करा. आता पहिला आहे शिवानंदः देहली नगरे वसति. देहली नगरे मध्ये काय आहे. स्थान निर्देश आहे, ठिकाण सांगितलं आहे, मग काय होईल इथे प्रश्न. सदानंद कुत्र निवसति.
शिवानन्दः कुत्र वसति? अंबिका गोकर्णतः आगतवती. गोकर्णतः तह वापरला आहे, मग काय होईल इथे? आता हे म्यूट करायचं कसं? कुतः 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 आगतवती. सगळ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भवतः माता रमा देवी. भवतः भवान शब्दाची षष्ठी विभक्ती आहे, मग काय होईल? पुल्लिंग षष्ठी एकवचन आहे भवतः. भवतः माता रमा देवी. काय प्रश्न होईल इथे? पुल्लिंग षष्ठी एकवचन काय आहे? किम सर्वनामाच. आता आपण षष्ठी विभक्तीची रूप बघितली ना. किमचं काय होतं? कस्य माता. हा, कस्य माता रमा देवी. पितामही विनोदार्थम नृत्यती. अर्थम दिलेलंच आहे. किमर्थम. आपण पितामही सप्तजनाः किमर्थं सन्ति नृत्यति? कति हा, आपण सप्तजनाः सन्ति. सप्त संख्यावाचक आहे म्हणून काय कति असेल? आपणे कति जनाः कति सन्ति? हा, आपणे उत्तम. किती जनाः सन्ति? त्रिवादने मिलितवती. मिलित्वा कदा मिलितवती? कदा विमला मिलित- कदा मिलितवती? श्रीधरः कति सुन्दरः अस्ति. महोदय कति वादने किम विमला कति- कति वादने कथम् मिलितवती? अस्ति? कथम् कति अस्ति? श्रीधरः कथम् अस्ति? उत्तम. श्रीधरः कथम अस्ति. उत्तम. कति वादने हा प्रयोग कधीच करायचा नाही, हा अशुद्ध प्रयोग आहे. कदा कदा हेच विचारायचं. कदा आगच्छति, कति वादने आगच्छति हा अशुद्ध प्रयोग आहे. अच्छा. बरेच लोक वापरतात पण हा अशुद्ध प्रयोग आहे. कति वादने होतच नाही. नकोच. कदा आगच्छति मग सांगणारा पंचवादने सप्तवादने सांगू शकतो. नंतर आहे सह उच्चैः संभाषणं करोति. उच्चैः जोरात. सः कथं सम्भाषणं करोति? कथं संभाषणं करोति. जलम उपरिष्टात् पतति. उपरिष्टात् पंचमी आहे. कुतः पतति? तस्मात् पतति. पतति. दश वाक्याने अवदत. दश संख्या दिलेली आहे. कति कति. स कति कति. उत्तम. कोष्टकात दिल्या गेलेल्या उत्तरानुसार योग्य प्रश्नवाचक शब्दाने मोकळी जागा भरा. आरोग्यम आरोग्यम सम्यक अस्ति. म्हणणं आहे म्हणजे प्रश्न काय असेल? आरोग्यम कथम अस्ति? हा, सम्यक. उत्तम. लेखनी गृहे अस्ति असा उत्तर आहे. लेखनी कुत्र अस्ति? उत्तर अस्ति. बहु सम्यक. तत्र दशजनाः सन्ति. दश कति तर्हि कति जनाः? तत्र कति जनाः? कति जनाः सन्ति? स किमर्थम् किमर्थम् आगतवान्? अध्ययनाय आगतः. सः कदा आगतवान्? हा, सह किमर्थम अध्ययनाय चतुर्थी आहे म्हणून किमर्थम आगतवान. मी सांगितलं चतुर्थी किंवा रमेशः कदा आहे? हा, खाली जे आहे रमेश कदा आगतवान दिलेलं आहे म्हणून. नंतर आहे एतत् आपणतः. एतत् कुतः आनीतवान् भवान्? हा, एतत् कुतः आनीतवान्. सम्यक. भवतः पिता गतवान् कार्यालयं गतवान्. कुत्र किमर्थम्? कुत्र कार्यालयं हा, स्थाननिर्देश आहे. कुत्र गतवान्. कुत्र गतवान्? नंतर अंगणे कति बालाः सन्ति? कति बालाः अङ्गणे सन्ति? कति बालाः सन्ति? कति छात्राः वेगेन धावन्ति. छात्राः कथं धावन्ति? कथं धावन्ति. उत्तम. शब्दः दूरतः आगच्छति. दूरतः तः दिलेला आहे. पंचमी म्हणजे कुतः कुतः आगच्छति? कुठून येतो आहे. कुतः कुतः आगच्छति.
त्यानंतर ही जी सुभाषित आहे त्याचा अर्थ वाचून घ्या. कार्य कार्यम कार्यविधापाचे क्रिएटिव्ह नवम पाठ प्रवेश. अभ्यास प्रश्न आहे. तुमुन तुमुन यांनी रूप दिलेली आहेत. पठनम, अध्ययनम, लेखनम, क्रीडनम, सेवा, त्याग. त्या सगळ्यांना तुमून करून आपल्याला या वाक्यांमध्ये लावायचं आहे. अहम ज्ञातुम इच्छामी. ज्ञानमचं ज्ञातुम करून दिलेलं आहे एक उदाहरण. आता पठनमचं काय होईल? अहम पठुम पठितुम. पठितुम अहम पठितुम अच्छा इच्छामी. पठितुम पठितुम अध्ययनमचं पठितुम अहम अध्ययन नाही, अध्ययनम अध्येतुम. ध ला य अध्येतुम ची मात्रा आणि तुम. अध्येतुम इच्छामी अध्येतुम लेखनम किंवा अधितुम पण. लिखितुम लेखितुम इच्छामी, क्रीडितुम लिखितुम इच्छामी, सेवाचं क्रीडितुम सेवितुम इच्छामी, त्यागचं त्यक्तुम त्यक्तुम इच्छामी, त्यक्तुम त्यक्तुम इच्छामी. ठीक आहे. पठितुम, अधितुम किंवा अध्येतुम दोन्ही चालतं. लेखितुम, क्रीडितुम, सेवितुम आणि लिखितुम न की लेखितुम. लेखितुम. लिखितुम नाही, ले ले. लेखितुम अच्छा ले. त्यानंतरचा प्रश्न आहे. भवान किम कर्तुम इच्छति. या प्रश्नाचे उत्तर दिल्या गेलेल्या शब्दांच्या साहाय्याने लिहा. पुस्तकम पठनम. अहम पुस्तकस्य पठनम कर्तुम इच्छामि. ग्रंथस्य परिशीलनम कर्तुम इच्छामि. नंतर समाजस्य सेवां कर्तुम सेवां इच्छामि. कर्तुम इच्छामि. संस्थास्य आरम्भ नाही, संस्था आकार संस्थायाः संस्थायाः आरम्भं कर्तुम इच्छामि. गीतायां गीतायाः अध्ययनं कर्तुम इच्छामि. वस्त्रस्य वस्त्रस्य प्रक्षालनं कर्तुम इच्छामि. सम्यक. संस्कृत मध्ये अनुवाद करायचा आहे. बघा जमतं का? झाडाची फांदी लांब आहे. एक मिनिट, हे पाचवं नाहीये. पाचवं नाहीये. वस्त्रस्य शाखायाः प्रक्षालनं कर्तुम इच्छामि. वस्त्रस्य वस्त्रस्य प्रक्षालनं कर्तुम इच्छामि. दीर्घा गीतायां शाखाः झाडाला काय शब्द आहे? झाडाची. वृक्षस्य. फांदीला म्हणतात शाखा. दीर्घ 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 शब्द. अस्ति दीर्घा का दीर्घ महोदय? नाही, दीर्घ खा स्त्रीलिंग शब्द आहे. त्याचं हे विशेषण आहे दीर्घ, म्हणून दीर्घा. वृक्षस्य शाखा दीर्घा. दीर्घा अस्ति. शाळेचे विद्यार्थी खेळत आहे. शाळेचे विद्यार्थी पाठशालास्य छात्रां शालायाः छात्राः क्रीडन्ति. क्रीडन्ति. पाठशालायाः छात्राः क्रीडन्ति. शुक्राचार्य राक्षसांचे गुरु होते. असुरांना शुक्राचार्य असुराणां किंवा राक्षसानां गुरु असते. आसीत. नाही, आसीत होते. नंतर शुक्राचार्याचा शिष्य आहे. कचः शुक्राचार्यस्य शिष्य अस्ति. सम्यक. श्रीकृष्ण पांडवांचा मार्गदर्शक आहे. श्रीकृष्ण पांडवस्य मार्गदर्शनस्य अस्ति. नाही, पांडवानां. पांडव 5 पांडव होते बहुवचनात, म्हणून पांडवांनां. हो, पांडवांनां. सर्वत्र गणपतीचे भक्त आहेत. गणपती शब्द आहे गणपतेः भक्तम् गणपती भक्ताः सर्वत्र सन्ति. गणपती गणपतेः. कवीचं कवे हे जसं होतं तसं. भक्ताः सर्वत्र. 10वा जो पाठ आहे त्यामध्ये आता आपल्याला एकदम सप्तमी विभक्ती बघायची आहे. 185 पान नंबर.
185 10वा जो पाठ आहे त्यामध्ये आपल्याला सप्तमी विभक्ती घ्यायची आहे. 185 पान नंबर. कमलानी कासारे संती, कासारे पुष्पाणि लतायां विकसन्ति, पर्णानि भूम्यां पतन्ति, छात्राः कक्षासु उपविशन्ति. आपण या सगळ्या वाक्यांमध्ये ब्रॉड अक्षरांमध्ये जे दिलेले आहे ती सगळी सप्तमी विभक्तीची रूप आहे. शेवटची ही विभक्ती आपली सप्तमी विभक्ती. कासारे, लतायाम. कासारे ही पुल्लिंग एकवचनाचं रूप आहे. लतायाम स्त्रीलिंग आकारांत स्त्रीलिंग सप्तमी एकवचनाचं रूप आहे. भूम्याम हे पण इकारांत स्त्रीलिंगाचं सप्तमी एकवचनाचं रूप आहे. कक्षासु स्त्रीलिंग सप्तमी बहुवचन आहे. शंभौ उकारांत पुल्लिंगाचं रूप आहे सप्तमीचं. तर ही सगळी मार्गेषु, नदीषु, नद्यां, समुद्रे, क्रीडांगणे, अरण्ये, सभायां, अमरावत्यां, नगरीषु, सायंकाले, भारतदेशे, भानुवासरे, आसंदे, मातृभूमौ ही सगळी 25 जी उदाहरण दिली आहे त्या सगळ्यांमध्ये सप्तमी विभक्तीचा वापर केलेला आहे. सप्तमी विभक्तीची रूप काय आहेत ती आपण 186 पेजवर दिलेली आहे. अकारांत पुल्लिंगाचं काय आहे? रामे रामेषु, देवे देवे. रामे रामेषु. रामे रामेषु द्विवचन नाही दिला इथे, दिला रामे आणि रामेषु. तसंच सकलिंगाचा आहे वने वनेषु. रमायाम रमासु. इकारांत पुल्लिंगामध्ये हरौ हरीषु. इकारांत स्त्रीलिंगामध्ये मत्याम किंवा मतौ दोन्ही आहे सप्तमी. दधी शब्द आहे इकारांत स्त्री नपुंसकलिंग दधनी किंवा दधनी दधीषु. इकारांत नदी नद्यां नदीषु. गुरौ गुरुषु उकारांत पुल्लिंग. धेन्वां धेनौ किंवा धेनुषु उकारांत स्त्रीलिंग. मधुनी मधुषु उकारांत नपुंसकलिंग. ऋकारांत पितरी पितृषु. मातरी मातृषु स्त्रीलिंग. त्यानंतर आहे सर्वनाम शब्द आहे. तस्मिन तेषु, तस्यां तासु स्त्रीलिंग. तस्मिन तेषु पुन्हा पुल्लिंग नपुंसकलिंग सारखं. तस्मिन् एतेषु एतासां एतासु एतस्मिन् एतेषु कस्मिन् केषु कस्यां कासु. कस्मिन् केषु कस्यां कासु कस्मिन् केषु. अस्मत्च मयि अस्मासु. युष्मत्च त्वयि युष्मासु. आता सप्तमी विभक्ती कुठे वापरायची याचे काही अंश दिले आहे. क्रियापदाला दर्शविणारे कुत्र कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर सप्तमी विभक्तीत असते. कुत्र हा प्रश्न जिथे असेल त्याचं उत्तर आपल्याला सप्तमी विभक्तीत द्यायचं असतं. उदाहरणार्थ कमलानी कासारे संती. कमळे सरोवरात आहे. सरोवरात आहे म्हणजे कुठे आहे आपण प्रश्न विचारू. तर कुठे हे स्थान निर्देश जे केलं आहे त्या स्थानाची सप्तमी विभक्ती करायची. कासारे. कमलानी कुत्र संती. कमल सरोवरात आहे. कुठे आहे? कासारे. ही सप्तमी विभक्ती आहे. केव्हा या वेळेविषयीच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा सप्तमी विभक्तीत होते. उदाहरणार्थ अहम सायंकाले गच्छामि. कदा गच्छामि? सायंकाले. रात्री निद्रां करोमि. प्रातःकाले भ्रमणार्थं गच्छामि. ही प्रातःकाले, रात्रौ, सायंकाले ही सगळी सप्तमी विभक्ती आहे. नंतर बसणे, उभे राहणे, पडणे या क्रियांच्या आधारवाचक शब्दाला सुद्धा सप्तमी विभक्तीत वापरतात. जसं कटे उपविशती. बसतो. कुठे बसतो? त्याला आधार काय आहे बसण्याचा? कट. कटे उपविशती. कट म्हणजे चटईवर बसतो. बसण्याचा आधार चटई आहे म्हणून त्या चटईची सप्तमी केली कटे. तसंच आदर. तस्मिन तस्मिन कसं काय वापरायचं? तस्मिन एतस्मिन
जेव्हा सर्वनाम दिले आहे तस्मिन कटे उपविशती, त्या सतरंजीवर बसतो. कटे सोबत जर त्याचं सर्वनाम दिलं असेल, तस्मिन कटे, त्या चटईवर बसतो. तस्मिन आसंदे उपविशती, त्या खुर्चीवर बसतो. जेव्हा सर्वनामही वापरल्या जाते नामासोबत, त्यावेळेस दोन्हीची सप्तमी करायची. दोन्हीची सप्तमी केली चालते. हो हो चालते. नाम सर्वनाम दोन्हीची. त्यानंतर आहे आदर, श्रद्धा, स्नेह या भावना ज्याच्या विषयी व्यक्त केल्या जातात त्यांची पण सप्तमी करता येते. जसं ज्येष्ठेषु श्रद्धा, आदरः भवतु. ज्येष्ठेषु सप्तमी बहुवचन आहे. शिक्षकेषु आदरः भवतु. महापुरुषेषु श्रद्धा भवतु. तर आदरवाचक श्रद्धा किंवा स्नेह आहे. मातरी स्नेहामी, मातरी म्हणजे आईवर. पितरी स्नेहामी, स्नेहामी म्हणजे प्रेम करणे, स्नेह करणे. या अर्थातही सप्तमी विभक्तीचा वापर केला जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रथम एक संबोधन आहे, ती पुढच्या वेळेस बघू आपण. संबोधन घेऊन मी पेपर पॅटर्न सांगेल 9 तारखेच्या सोमवारच्या वर्गात. त्याआधी तुम्हाला सगळे हे लकार जे आहे, लट, लूट, लंग, लोट, या सगळ्यांचे प्रत्यय वाचून घ्यायचे आहे. सगळे शब्दरूप जे दिले आहे 11व्या पाठामध्ये, ती सगळी शब्दरूपांची चांगली उजळणी करायची आहे. कारण की त्याच विभक्तींचा वापर आपल्याला प्रश्नात विचारल्या जातो. ठीक आहे. तर पुढच्या सोमवारी सुट्टी राहील होळीची. त्याच्यानंतरच्या सोमवारी आपला शेवटचा वर्ग होईल. त्यामध्ये आपण संबोधन विभक्ती बघितली की पेपर पॅटर्न पण मी सांगेल तुम्हाला. 2 त्याआधी जर तारखेला होणार नाही महोदय. नाही, 2 ला नाही होणार, 2 ला होळी आहे. हा. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न शंका असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपवर विचारू शकता. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात आपली परीक्षा नक्की होईल. 15 मार्च पर्यंत तर होईलच होईल. ठीक आहे. आता आपलं झालेलंच आहे. एक ताई 9 मार्चला मी राहू शकणार नाही, मला बाहेर गावी आहे मी. तर त्याचं रेकॉर्डिंग पाठवू शकाल का? म्हणजे मग मी नंतर पाहून घेईन. चालेल चालेल. 9 रेकॉर्डिंग राहील. मार्चचा वर्ग मी करू नाही शकणार. हा, चालेल उपस्थित चालेल. राहू नाही शकणार मी. हो हो चालेल. धन्यवाद. शांती मंत्रेण समापनं कुर्मः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांतिः. धन्यवादाः. पुनर्मिलामः मार्च मास 9 दिनाङ्के. धन्यवादाः. धन्यवाद.